विधान परिषद उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. नाशिकमध्ये गीतेबंधूंच्या भूमिकेकडे लक्ष. नाशिकचे बंडखोर उमेदवार गणेश गीतेंनी मंत्री महाजनांची भेट घेतली, मात्र उदय सामंत यांची गीतेबंधूंसोबत भेट झाली नाही. विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला यश. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना. तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त. विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले. संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे. शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं. संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीतून मुलाचा अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्र्यांकडून अंतर्गत वादावर मार्ग काढण्याचं आश्वासन. वर्षावरील भेटीनंतर सत्तारांची प्रतिक्रिया. आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतो. स्थानिक पातळीवर आमचा रोष. मुख्यमंत्र्यांशी संवाद झालाय, मुलाचा अर्ज मागे घेणार. अब्दुल सत्तार यांचं विधान. भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही. नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते. अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. शिवसेना एकत्र यावी असं दानवे सत्तारांना वाटून काही फायदा नाही. शिवसेनेबाबत निर्णय घेणारे उद्धव ठाकरे आहेत. शिवसेनेच्या विलीनीकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. तर गळाभेट करणं योग्य नाही. आपले मतदार काय म्हणतील, सत्तार दानवेंच्या गळाभेटीवर खैरेंचा निशाणा. संभाजीनगर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुहास शिरसाटांकडून भेटी. सुहास शिरसाटांनी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. सुहास शिरसाट जालना संभाजीनगर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार. बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी. मात्र गीतेबंधूंची भेट झालीच नाही. गीतेबंधू अर्ज मागे घेतील, मंत्री उदय सामंतांना विश्वास. गीतेबंधूंची भेट न झाल्यानं सामंत पुन्हा मुंबईत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गोगावले आणि दळवींमधील नाराजी दूर. अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज, तर परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार. माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती. महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट. तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का? कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केलाय. मुलीचा अर्ज मागे घेतल्यानंतर दळवींची नाराजी. सुनील टिंगरे यांची नाराजी दूर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी टिंगरेंशी साधला संवाद. तुमचा आदेश मान्य असेल. सुनील टिंगरेंकडून सुनेत्रा पवारांना आश्वासन. सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले. निवडणुकीतील 50 कोटीचा घोडेबाजार. रोहित पवारांचा आरोप. तर महायुतीत कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 8 उमेदवार रिंगणात. महायुतीकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. मात्र मवियाचा उमेदवार अजूनही ठरला नाही. मवियातील 4 इच्छुकांकडून अर्ज दाखल. नाशिकमध्ये विधानसभेसाठी आमच्या पक्षाकडून चर्चा करून 2 उमेदवार ठरवले होते. मात्र निवडणूक एकतर्फी दिसत असल्यानं कोणी फार उत्साहानं पुढे आलं नाही. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेतून उमेदवारी अर्ज न भरल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे पुणे शहर कार्याध्यक्ष रामदास गाडींचा राजीनामा मागे. नाराजी दूर झाल्यानंतर गाडींचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय. भावनेच्या भरात राजीनामा दिला होता. रामदास गाडींची प्रतिक्रिया. विधान परिषदेचा अर्ज बाद झालेले उमेदवार आदित्य फत्तेपूरकर हायकोर्टात धाव घेणार. निकालाची नक्कल प्रत न दिल्याने प्रशासनावर टीका. अर्ज वैध करा, हायकोर्टात करणार मागणी. नागपूर विप्रो बाजुरियांना तातडीनं दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात बाजुरिया सुप्रीम कोर्टात जाणार. संपत्तीत तफावत असल्याच्या आरोपानंतर अमरावती विधान परिषद निवडणुकीत अर्ज अवैध ठरवला होता. अमरावतीत बाजुरिया पितापुत्रावर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजुरिया यांच्यावर आरोप. बाजुरिया पितापुत्रांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला होता. अंबादास दानवेंच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पकड आहे. दानवेंसोबतच्या गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. तर योगायोगाने अंबादास दानवेंसोबत भेट झाली. सत्तारांची प्रतिक्रिया. शासकीय कांदा खरेदीत अटी शिथिल. 30% डाग आणि रंगात बदल झाल्याचा. कांद्याची नाफेड मार्फत उच्च प्रतीच्या श्रेणीत खरेदी होणार. नाफेड सेंट्रल वखार महामंडळाच्या बैठकीनंतर निर्णय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. डोंबिवलीतील अनेकांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी, प्रमिला चौधरी, उभाठाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भुईर यांचा शिंदे सेनेत प्रवेश. अहिल्यानगर विधान परिषदेची जागा बिनविरोध होणार. निवडणुकीत महायुतीचं पारडं जड असल्याची चर्चा. उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस. विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध कशा होतील हे सर्वांना माहिती आहे. सर्व उमेदवार विकासाला प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. नांदेडमधील अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संघर्ष. महायुतीतील नाराजीचा आम्हाला फायदा होणार. काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील यांची प्रतिक्रिया.
शेतकरी कर्जमाफीबाबत शासन निर्णय जारी, कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महसूल, कृषी, सहकार मंत्र्यांचा समावेश. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. दिल्लीच्या मालवीय नगरमधील एका हॉटेलला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण जखमी. मृतांमध्ये 18 परदेशी नागरिकांचा समावेश. पश्चिम बंगालमध्ये पक्षफुटीचा महाराष्ट्र पॅटर्न, ममता बॅनर्जींना झटका, तृणमूलच्या 60 आमदारांकडून वेगळा गट स्थापन, त्यांचे नेते रुद्रत बॅनर्जींना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता. या गटाचा शोभन देव यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोध होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची टीम, कोलकाता इथल्या घरी ईडीकडून झाडाझडती, शिक्षक भरती प्रकरणी चौकशी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दुसरा धक्का, ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हकीम यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर जी परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री. शपथविधीवेळी सिद्धरामय्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान. कॉक्रोच जनता पार्टीकडून 3 प्रवक्त्यांची घोषणा, पक्षाची भूमिका आणि आंदोलनासंबंधी मुद्दे सांगण्याची जबाबदारी. सौरभ दास मुख्य प्रवक्ते, तर विजय दहिया आणि आशुतोष शरंका यांची प्रवक्ते म्हणून निवड. कॉक्रोच इज बॅक या ट्विटर अकाउंटवर दिली माहिती. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याविरोधात ओबीसी नेते आक्रमक, जरांगेंच्या भूमिकेविरोधात 12 तारखेला रस्त्यावर उतरणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. बावनकुळे नाव लावतात ओबीसींचं आणि काम 96 कुळ्यांचं करतात शेंडगेंचा आरोप. पुण्यातील विषारी दारू प्रकरण विधानसभेत लावून धरा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदारांना सूचना. ठाकरेंच्या शिष्टमंडळाने पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. देशात भयंकर आर्थिक सुनामी येते, भारतात सर्वात मोठं आर्थिक संकट येणार. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा दावा. माझ्या अंदाजानुसार वर्षभरानंतर मोदी पंतप्रधान नसतील, राहुल गांधींचं वक्तव्य. पिंकी माळी आणि विदर्भ जाधवांच्या कुटुंबियांना विमा देण्यास व्हीएसआरची टाळाटाळ, रोहित पवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर होऊनही अद्याप वितरण नाही, अजितदादांसारखा किमान या कुटुंबांना तरी वाऱ्यावर सोडू नका, रोहित पवारांची मागणी. निवडणुकांचे निकाल रद्द करण्यासाठी याचिका दाखल करा, प्रकाश आंबेडकरांचं केरळ, तामिळनाडू, आसाम आणि बंगालमधील पराभूतांना आवाहन. नागरिकत्वाच्या संशयावरून मतदारांची नावं यादीतून वगळल्याचा आरोप. आनंद परांजपे यांची शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुखपदी नियुक्ती. आता राष्ट्रवादीला राम केल्यानंतर परांजपेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यानंतर आता त्यांना पक्षाकडून ही मोठी जबाबदारी. पीसीएस प्रकरणी मतीन पटेल पुन्हा नाशिक पोलिसांसमोर हजर होणार. याआधी 2 वेळा त्यांची चौकशी. मतीन पटेलचे फोन कॉल आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचे काम एसआयटीकडून सुरू. त्यांच्या फोनवरून जलीलांसह इतर पदाधिकाऱ्यांसोबत संभाषण झाल्याची माहिती. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीनं कोल्हापुरात वातावरण तापलं. भोसलेंचा समर्थ पॅनल आणि पाटकरांच्या चित्रकर्मी पॅनलमध्ये लढत. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरून सरकार विरोधात निदर्शनं. आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार, मात्र पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतलं. नवी मुंबईतील आंदोलनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तनपुरेंचा पक्षप्रवेश हा त्यांचा प्रश्न. मला तनपुरेंनी विचारलं असतं तर मी नाहीच म्हटलं असतं. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी, सरकारने जास्त अटी घातल्या, रोहित पवारांची टीका. तर कर्जमाफी फक्त दिखावा, शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, विजय वडेट्टीवारांचा निशाणा. भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला. शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. तर विविध अटी शर्थी लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, सपकाळांकडून संशय व्यक्त. इंडिया आघाडीतील पक्षांची दिल्लीत 8 जूनला बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीत महागाईवर चर्चा होणार, सुप्रिया सुळे यांची माहिती. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषातील फलकांविरोधात मनसे आक्रमक. प्रत्येक शाखा प्रमुखाला आपापल्या भागातील फलकांची माहिती गोळा करून तक्रारी करण्याचे आदेश. फलक न हटवल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? मंत्री बावनकुळेंचा नागपूर. अमरावतीतील आरोग्य अधिकाऱ्यांना संतप्त सवाल. प्रलंबित प्रश्नावर तातडीने कारवाई करा, मंत्री बावनकुळेंचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा, धर्मराव बाबा अत्राम यांची मागणी. तर 40 वर्षाच्या दारूबंदीने गडचिरोलीत काहीही साध्य झालं नाही. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, अत्राम यांची प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळात फेरबदल होणार, मंत्रिमंडळात विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील, धर्मराव बाबात्राम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवकाला 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणातील फुगेवाडीमधील कर्नल सिंगचा दारूअड्डा पालिका नेस्तनाबूत करणार, आरोपी कर्नल सिंग विरखा घरातूनच अवैध दारू विक्री करत होता. पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणी नवी मुंबईतून दोघे अटकेत, दारूसाठी रसायनं पुरवणाऱ्या अरुण चौबे आणि अभिषेक चौबे या दोघांनाही अटक. पुण्यातील नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची बातमी, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची ग्रामस्थांची साक्ष. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आतापर्यंत 27 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. भाजप नेते विनोद शेलारांकडून मालाडमधील वाळू माफियांचा पर्दाफाश, विनोद शेलार यांनी वाळू तस्कराला रंगेहात पकडलं. नागपूर पालिका आणि OCW तर्फे निकामी पाणी मीटर विनामूल्य बदलण्याची मोहीम राबवली जाणार, ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर पूर्वसूचना दिली जाणार असून सर्वांनी मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे पालिकेचं आवाहन. कांदिवलीतील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात छेडछाड प्रकरण, अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, लिफ्टमध्ये कॅमेरे, सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी. राहुरीतील कृषी विद्यापीठ परिसरात कंत्राटी कामगारांची निर्घृणपणे हत्या, राहुरी शनी शिंगणापूर रोड लगत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरण, कोर्टातील सुनावणीनंतर आरोपी महेंद्र बारीला दोषी ठरवलं. पुण्यात हुंड्यासाठी छळ, 25 वर्ष विवाहितेनं आयुष्य संपवलं, पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बस आणि कारचा अपघात, गोरेगाव जवळ अपघात झाल्याची माहिती. अपघातात बेस्ट बस आणि 2 कारचं मोठं नुकसान. रायगडवर गॅस स्टोव्ह बंदीवरून आता स्थानिक व्यावसायिक आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत आदेशाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. नंदुरबारमधील SBI बँकेत सुरक्षा रक्षकाकडून मिसफायर, सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या मिसफायरमुळे एक व्यक्ती जखमी. छत्रपती संभाजीनगरात पोलीस आयुक्तांचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न, पोलिसांना मदत करण्याच्या बहाण्यानं आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्यांची बनावटगिरी उघड, एका महिलेचा 3 अटक.